करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण प्रत्येक लोकांची स्तुती करत असतो, प्रत्येक लोकांची निंदा करत असतो, परंतु ती थांबवायची कशी? प्रत्येकाच्या आयुष्यात स्तुती निंदा करणारे लोकसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. ज्याप्रमाणे डोळे मिटून एखादी व्यक्ती प्रेम करते, त्याचप्रमाणे एखाद्याच्या आयुष्यात नकळतपणे बघा, कोणीतरी व्यक्ती आपल्याला बोलत असतं. ज्याप्रमाणे आपण एखाद्यावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो, त्यावेळेला त्या व्यक्तीने बघा समजून घेतलं पाहिजे. जर ती व्यक्ती आपल्याला धोका देते, त्यावेळी नक्कीच आपला देह सावध असणं गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक लोकांची स्तुती केलेली आहे. आपण स्तुती केव्हा करतो लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या या देहाला गरज असते ना, तेव्हा लोकांची आपण स्तुती करत असतो. आणि आपली गरज जेव्हा संपते, तेव्हा समोरची जी व्यक्ती कोणी असेल त्याची निंदा करायला सुरुवात होते. मग असं जर आपण वागायला बघा, सुरुवात जर आपण अशा प्रकारे वागायला गेलो, तर समोरची व्यक्ती तशीच वागणार ना. म्हणून विचार करा, निंदा कुठेतरी थांबवली पाहिजे. परंतु निंदा थांबवणं म्हणजे काय? निंदकाचे घर असावे शेजारी, हे संतांचं वचन आहे. का? कारण ज्या ज्या वेळेला तुझी निंदा जेव्हा लोक करतील ना, तेव्हा तुला प्रत्यक्षपणे उत्तमाचं कार्य करायला बघा, तू स्वतःहून सावध होशील आणि तुझ्या हातून चांगल्या प्रकारे कार्य नक्कीच घडेल. जर तुझी स्तुती केली, वाहवा केली, तर तुझा देह हा आळशी बनेल, एवढं मात्र निश्चितच आहे. बघा, राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही का? ताकद लागते. मग तसंच राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागत असते. हे आपण शिकलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून विचार करा, स्तुती निंदा लोक करतायत, करू दे, परंतु भावना समजून घेतल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे आयुष्य कसं असतं हे झाडांकडून शिकलं पाहिजे. पशुपक्ष्यां प्राण्यांपासून आपण बघा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांनी कधी निंदा केली का हो? बघा, आपण प्रत्यक्षात एवढं मोठं भलं घर बांधलेलं आहे, बंगला बांधलेला आहे, त्यांच्या कधी पोटामध्ये दुखायला लागलं का? नाही ना, बरोबर की नाही? करोडोचा बंगला बांधलाय, परंतु आपण कसं असतं की आपल्या घराच्या बाजूला एखादं झाड असतं, त्या झाडावरती बघा एखाद्या पक्ष्याने उत्तम प्रकारे घरटी बांधलेली आहे. आपण काय करणार? अहो, आपल्याला करोडोचा बंगला दिलेला आहे, परंतु आपण ते झाडावरती असणारं घरटं पाडल्याशिवाय राहत नाही. मग विचार करा, आता लोक निंदा करतील का स्तुती करतील? पाहावे आपणासी आपण. म्हणून समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत. पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्यांची कोणीच आठवण काढत नाही. आठवण तर त्यांचीच येत असते जे आपल्याला सोडून गेलेले आहेत. खरं पाहायला जर गेलो ना,
आपली किंमत तेव्हाच येईल जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य करू. आणि बघा, प्रत्यक्षात जेव्हा आपण इथून निघून जाऊ तेव्हाच. तोपर्यंत कोणाला किंमत कळणार नाही आहे. किंमत केव्हा कळते? ज्या वेळेला बघा आपण काय विचार करतो, अरे माझी इमेज आहे. इमेज तेव्हाच कळते ज्यावेळी तुझा शेवटचा दिवस स्मशानाजवळ असतो. त्यावेळी लोकांची गर्दी सांगते की तुझी इमेज काय आहे. समर्थ म्हणाले, कुणालाही बोलायचं नाही आहे, पाहावे आपणासी आपण. कारण सत्याचा भाग आहे, कलियुग आहे हो. म्हणून समर्थ म्हणाले, पुन्हा पुन्हा का सांगितलं? प्रत्येक वेळेला कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येक वेळेला आपल्याला आठवण येते. घरामध्ये सुद्धा आपले बघा आई वडील असतात, भाऊ बहिणी असतात, पत्नी असते, मुलं असतात, मुली असतात, आपले नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात. तेव्हा आपली बघा प्रत्यक्षात जेव्हा गरज असते तेव्हाच आपण नातेवाईकांकडे जात असतो, मित्रमंडळींकडे बघा प्रत्यक्षपणे जात असतो. परंतु गरजच नाही आहे, मग आपण नातेवाईकांना सुद्धा फोन करत नाही आहे. आपण आपल्या घरच्यांना सुद्धा वेळ देत नाही आहे. मग स्तुती आणि निंदा हा भाग का दाखवला? निंदा करणारे सुद्धा आपलाच देह असतो आणि स्तुती करणारा सुद्धा आपला देह. विचार करा. प्रत्यक्षात आपण विचार करतो, परंतु जेव्हा घरात भाकरीचे 4 तुकडे असतात, एका भाकरीचे 4 तुकडे, आणि खाणारे जर 5 जण असतील, तेव्हा एक जण काय म्हणतो, मला भूक नाही आहे. बरोबर की नाही? तुम्हीच खा. ती म्हणजे कोण? प्रत्यक्ष आई, प्रत्यक्ष बाबा. का? कारण आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना बघा त्यांचं पोट भरलं की समाधान आहे. आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात, मेहनत करत असतात. आणि जर आपण उत्तमाचं कार्य करत नसू, आपल्या हातून जर वाईट कर्म घडत असतील, तर लोक आपल्यावर टीका करणारच ना, शेवटी निंदा करणारच. विचार करा. ज्याप्रमाणे आपण पाहतो की प्रत्येक वेळेला नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमतीचा आणि मौल्यवान ज्याच्याकडे आहे, त्याच्या भोवतीही कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असले तरी आयुष्यात नक्कीच यशस्वी व्यक्ती तोच होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणाले, नम्रपणा आपल्यामध्ये असणं गरजेचंच आहे. आपण नम्रपणा आपल्या अंगाशी बघा प्रत्यक्षपणे उराशी बाळगतच नाही आहे. आपला चेहरा हा रागीट असतो, या देहाचा भाग चालू आहे. कुणाशीही बोलत असताना आपल्याला थोडं कोणी काही बोललं की तुला ही व्यक्ती अशी बोलत होती, तुला ही व्यक्ती तशी बोलत होती, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण प्रत्यक्ष बोलणारी व्यक्ती होती का तिथे हजर? नाही आहे. कोणीतरी आपल्याला सांगितलं आणि त्यामुळे आपल्याला राग प्रत्यक्षपणे पाहायला मिळाला. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, प्रत्यक्ष कानाने ऐकलं पाहिजे. निंदा करणारे लोक खूप आहेत हो. तुम्ही एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करा, लोक बरोबर निंदा करायला सुरुवात करतील. परंतु ज्या वेळेला तुम्ही उत्तमाचं कार्य करून मोकळे व्हाल ना, तेव्हा नक्कीच स्तुती करणारे, टाळ्या वाजवणारे तीच लोक असतील. म्हणून यशस्वी बनायचं आहे, त्यासाठी नम्रपणा असणं गरजेचं आहे. तुम्ही किती करोडपती असाल, किती बघा तुमच्याकडे मौल्यवान रत्न, सोनं, दागिने असतील, पण जर नम्रपणा नसेल तर लोक काय म्हणतील? विचार करा. कारण सर्व काही देवाने प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु याचा स्वभाव मात्र उत्तमाचा नाही आहे. बरोबर की नाही? भूतकाळ आपल्याला जसा आठवणीचा आनंद देत असतो ना, तसाच भविष्यकाळ आपल्याला
हा स्वप्नांचा आनंद देत असतो. पण खरं आयुष्य जो जगतो ना, तो म्हणजे वर्तमान काळातला मनुष्य देह. भूतकाळ होऊन गेलेला आहे, भविष्यकाळ येणार आहे, पण जो दिवस आपण जगत आहोत तो वर्तमान काळात आपण जगत आहोत, हे विसरता कामा नये. त्यातला खरा आनंद आपल्याला उपभोगायचा आहे. 100 संधीचा बघा आनंद घेण्यापेक्षा एका संधीचं असं सोनं कर की बाकी बघा प्रत्यक्षपणे सर्वकडे आनंदच प्राप्त होईल. म्हणून खरं सुद्धा पचवता आलं पाहिजे. आपल्याला जर कोणी काही बोललं, आपण खोटं बोलतो, आपल्याला आनंद होतो. ज्या व्यक्तीबद्दल आपण निंदा करत आहोत ना, बघा आपला मित्र एखाद्या वेळी कितीतरी दिवसांनी जर आपली भेट झाली तर आपण त्याच्याशी बोलत असतो, परंतु कोणाची तरी आपण निंदा करतो, कोणाची तिथे स्तुती करत असतो. परंतु निंदा करत असताना विचारपूर्वक आपण बघा निंदा केली पाहिजे. त्याने चांगलं कार्य केलंय, अरे तुझ्या मुखातून स्तुतीचे वाक्य यायलाच पाहिजेत. तिथे बघा निंदा करून उपयोगाचं नाही आहे. आपली सवयच असते, एखाद्या चांगल्या परीक्षेसाठी तयारी करत आहे, एखाद्या चांगल्या कलेसाठी बघा उतरत आहे, तर त्याला आपण पुढाकार देण्यासाठी आपण सुद्धा राहिलं पाहिजे. परंतु आपण काय विचार करणार, कशी निंदा करणार, अरे तुझ्या घराण्यात कोणी तिथे त्या कार्यामध्ये उतरलं नाही, तू कशाला उतरतोस, तू काय जिंकून येणार आहेस का, तू का परीक्षेत पास होऊन येणार आहेस का. असे आपले प्रश्न असतात, असे आपले उद्गार असतात, अशी आपले वाक्य असतात. आता समोरची व्यक्ती काय विचार करेल, तू मला सांगायला आलास का बघा सल्ला द्यायला आलास, विचार करा. म्हणून जे खरं आहे ना ते आपल्याला पचलं पाहिजे. खोटं लोक समोरासमोर बोलतील, पण खरं जे आहे ना ते कळलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये आपण प्रत्येक वेळेला आपण ऐकत असतो, परंतु ज्यांना स्वप्न पाहायचे आहेत ना त्यांना रात्र मोठी असावी असं वाटत असतं. परंतु ज्यांना स्वप्न साकार करायचे आहेत ना त्यांना दिवस हा मोठा असावा लागतो. का? कारण त्या स्वप्न साकार करायला त्यांचं नियोजन असतं, वेळापत्रक असतं. आणि ज्यांना फक्त स्वप्न पाहायचे असतात ते फक्त झोपेमध्ये, कारण का प्रत्यक्षात रात्र मोठी असू दे. विचार करा, 2 प्रकारे आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला कळेल, बरोबर की नाही. स्वप्न पाहायचे आहेत का स्वप्न साकार करायचे. निंदा हा असा प्रकार आहे ना, कितीही केली तरी तिचा मोह लोकांना आवरत नाही. आणि खरेपणा ही अशी गोष्ट आहे सर्वांना पचत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जे खरं आहे ना ते खरेपणाने बोललं पाहिजे. आणि निंदा करण्यापेक्षा बघा एखाद्या व्यक्तीला आपण डायरेक्टली बोलून जातो आणि स्तुतीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे करत असताना त्या समोरच्या व्यक्तीला खोटं बोलत आहोत असं वाटतं. परंतु जे सत्यपणा आहे ते बोलता आलं पाहिजे आणि तेच खरेपणा बघा प्रत्यक्षपणे पचलं पाहिजे. तरच मनुष्यदेह या आयुष्यात भूतकाळ विसरून बघा भविष्यकाळ विसरून वर्तमान काळामध्ये आनंदी राहील. जय जय रघुवीर समर्थ.